धुळ्यात कसं कसं तर नाही नाही म्हणता रेसमध्ये आलेली महाराष्ट्रातली काँग्रेसची जागा म्हणजे धुळे लोकसभा. इथे भाजपनं पहिल्या यादीतच विद्यमान खासदार सुभाष भामरे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. त्यांची उमेदवारी जाहीर होऊन महिना झाला तरी इथून काँग्रेसचा उमेदवार जाहीर होत नव्हता. काँग्रेसनं धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांना निवडणूक लढण्याची गळ घातली, पण त्यांनी लोकसभा लढवायला नकार दिला अशी चर्चा रंगली. तुषार शेवाळे आणि श्याम सनेर अशा दोन नेत्यांनी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली होती. काँग्रेसनं कुठेही चर्चेत नसलेल्या डॉक्टर शोभा बच्छाव यांना धुळ्यातून उमेदवारी दिली. त्या मूळच्या नाशिकच्या असून त्यांना धुळ्यातून उमेदवारी दिल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी पसरली. धुळ्यातून लढण्यासाठी त्या कमकुवत कॅन्डिडेट असल्याची चर्चा झाली, पण मागच्या महिनाभरात अशी काही समीकरणं जुळून आलीत ज्यामुळं ही जागा रेसमध्ये आल्याचं म्हणलं जातंय. सुरुवातीला सुभाष भामरे सहज विजयी होतील असं बोललं जात होतं, पण आता हा सामना कट्टुकट झाल्याचं सांगण्यात येत आहे. काँग्रेसनं धुळ्याची जागा रेसमध्ये कशी आणली आणि कितपत रेसमध्ये आणली, थोडक्यात धुळ्यात कसं कसं पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी बघूयात उमेदवारांचं आणि प्रचाराचं कसं कसं. सुरुवात करूयात विद्यमान खासदार सुभाष भामरे यांच्यापासून. तर सुभाष भामरे हे धुळ्याचे 2 टर्मचे खासदार. 2014 साली भामरे पहिल्यांदा खासदार झाले आणि त्यांना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री पदही मिळालं. त्यामुळं धुळ्यात त्यांचं राजकीय वजन वाढलं. केंद्रीय मंत्रिपदाच्या जोरावर त्यांनी मतदारसंघात भरभरून निधी आणल्याचं बोललं जातं. धुळ्यात 8 दिवसातून एकदा पाणी सोडलं जातं. हा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि रेल्वे प्रकल्पासाठी त्यांनी मतदारसंघात 2,500 कोटींचा निधी आणल्याचं सांगण्यात येतं. पण ही कामं पूर्ण झाली नसल्यामुळं त्यांच्याबद्दल मतदारांचा रोष आहे अशी ही चर्चा आहे. भामरे यांची प्रचाराची लाईन स्वतः केलेली विकास कामं आणि मोदींचा करिश्मा अशा 2 गोष्टींवर केंद्रित आहे. 2 टर्म खासदारकीचा अनुभव, राष्ट्रीय महामार्गाची कामं, संघ आणि भाजपची सक्षम प्रचार यंत्रणा, बूथ मॅनेजमेंटची यंत्रणा, हिंदुत्वाचा अजेंडा, मोदी फॅक्टर आणि निष्कलंकित चेहरा या बाबी भामरे यांच्या पथ्यावर पडताना दिसून येत आहेत. तिकीट मिळाल्यापासून भामरे मतदारसंघातल्या स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन गावोगावी प्रचार करत आहेत. त्यांना राज्यातल्या भाजप नेत्यांची चांगली साथ मिळतेय. भामरेंसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभागेत चांगली वातावरण निर्मिती केली. विशिष्ट वोट बँक हातून जाईल या भीतीनं राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला गैरहजर राहिले अशी टीका शहांनी केली. यातून त्यांनी हिंदू वोट बँकेला साथ घातली. तर सुरवाडे योजनेसाठी 2,700 कोटी, अक्कलपाडा प्रकल्पासाठी 170 कोटी भामरेंनी आणले असं म्हणत फडणवीसांनी विकास कामांची लाईन पकडली. धुळ्यात नितीन गडकरी यांनीही भामरेंसाठी सभा घेतली. दिंडोरीच्या मोदींच्या सभेत भामरे यांचा प्रचार झाला. तर सांगता सभेसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार असल्याचं सांगितलं जात आहे. धुळ्यातली जातीय समीकरणं लक्षात घेता शेवटच्या 2 दिवसात धुळ्यातलं वातावरण बदलू शकतं अशी चर्चा आहे. पण भामरे यांना अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागतोय. केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणांचा आरोप, सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, रेल्वे मार्गाचा प्रश्न, मोठा उद्योग प्रकल्प आणण्यात अपयश अशा प्रश्नांवरून भामरे यांच्यावर टीका केली जाते. तसंच त्यांच्या विरोधात 10 वर्षांची अँटी इन्कम्बन्सी आहे. अशात मतदारसंघात 2 मतप्रवाह दिसून येत आहेत. भामरे पाहिजेत पण मोदी नको आणि मोदी पाहिजेत पण भामरे नको अशी ही इथल्या लोकांमध्ये चर्चा असल्याचं स्थानिक पत्रकारांकडून सांगण्यात येत आहे. आता काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्याबद्दल वातावरण कसं आहे ते पाहूयात. 2 वेळा आमदार, नाशिकच्या महापौर, आरोग्य राज्यमंत्री असा दांडगा राजकीय अनुभव असलेल्या शोभा बच्छाव यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली. पण त्यांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली. त्यांच्यावर बाहेरच्या उमेदवार अशी टीका झाली. पक्षांतर्गत झालेली ही टीका भाजपनंही लावून धरली. पण आपला जन्म आणि शिक्षण धुळ्यात झाल्याचं सांगत बच्छाव यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. बच्छाव मूळच्या मालेगावच्या रहिवासी आहेत. त्यांचं सासरही मालेगावचं सोनच हे आहे, पण त्यांचा आजोळ धुळे आहे. त्यामुळे धुळ्याची लेक असा प्रचार त्यांच्याकडून करण्यात येतोय. धुळ्यातून आतापर्यंत एकही महिला खासदार निवडून आलेल्या नाहीत. पहिल्यांदाच काँग्रेसनं इथून महिला उमेदवाराला तिकीट दिलंय. त्यामुळे धुळ्याच्या पहिल्या महिला खासदार होण्याची संधी बच्छाव यांच्याकडे आहे. त्या अनुषंगानं कार्यकर्त्यांकडून प्रचारही केला जातोय. महिला वर्गाला साथ घातली जाते. काँग्रेसकडून शेतकरी विरोधी धोरणं, भाजपकडून सुरू असलेलं धार्मिक ध्रुवीकरण, महागाई, बेरोजगारी
असे मुद्दे मतदारांपर्यंत पोहोचवले जात आहेत। मात्र भाजपच्या राष्ट्रीय मुद्द्यांच्या रेट्यामुळे स्थानिक मुद्दे प्रचारात मागे पडल्याचं बोललं जातंय। धुळ्यात बच्छाव यांच्यासाठी उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, नाना पटोले आणि अमोल कोल्हे यांनी सभा घेतली आहे। त्यामुळे धुळ्यात काँग्रेससाठी पोषक वातावरण निर्मिती झाल्याची ही चर्चा आहे। याशिवाय धुळ्यात MIM किंवा वंचितचा उमेदवार नसणं ही बाब बच्छाव यांना प्लस मध्ये घेऊन जाणारी ठरते। मतविभाजन होणार नसल्यानं बच्छाव भामरे यांना टफ फाईट देतील अशी चर्चा आहे। मालेगावात असलेले नातेसंबंध, काँग्रेससह इतर पक्षांचा मिळालेला पाठिंबा, भाजपविषयी असलेली अँटी इन्कम्बन्सी, मुस्लिम मतांचं समर्थन यावर बच्छाव यांची भिस्त आहे। कारण स्थानिक काँग्रेसमधलं बंड, कमकुवत प्रचार यंत्रणा, धुळे शिंदखेडा भागात जनसंपर्काचा अभाव, बाहेरच्या उमेदवार असल्याचा ठपका या मुद्द्यांवरून बच्छाव बॅकफुटला जातील का अशी ही चर्चा आहे। आता सुभाष भामरे आणि शोभा बच्छाव यांच्यासाठी मतदारसंघात कुठून कोणी ताकद लावली ते बघूयात। तर धुळ्यात भाजपचे 2, MIMचे 2, शिंदे गट आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 आमदार आहे। MIMच्या दोन्ही आमदारांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय। त्यामुळे इथे काँग्रेसची ताकद वाढल्याचं बोललं जातंय। शिंदखेडामधून जयकुमार रावल, मालेगाव बाह्यमधून दादा भुसे आणि बागलाणमधून दिलीप बोरसे यांची ताकद सुभाष भामरे यांच्या बाजूने आहे। तर धुळे ग्रामीणमधून कुणाल पाटील, धुळे सिटीमधून शाह फारुख अनवर आणि मालेगाव मध्यमधून इस्माईल खलीक यांचा पाठिंबा शोभा बच्छाव यांना आहे। धुळ्यात काँग्रेसचा एकच आमदार असल्यानं इथली लढत एकतर्फी होईल असं बोललं जात होतं। पण MIM मवियाचा भाग नसतानाही त्यांनी धुळ्यात काँग्रेसला पाठिंबा दिलाय। त्यामुळे बच्छाव यांचं पारडं जड झालंय। नाशिक जिल्ह्यातल्या 3 मतदारसंघांपैकी बागलाण आणि मालेगाव बाह्य मतदारसंघांवर भाजपचं वर्चस्व आहे। बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे प्रचारात सक्रिय झालेत। ते मतदारसंघात ठाण मांडून बसले असून त्यांनी सभा आणि बैठकांचा धडाका लावलाय। तर शिंदखेड्यात जयकुमार रावल यांनी स्वतःची प्रचार यंत्रणा राबवत चांगली वातावरण निर्मिती केली आहे असं सांगण्यात येते। त्यांना ग्राउंडवर शिंदे गटाची चांगली साथ मिळते। त्यामुळे ग्रामीण भागात भाजपचं वारा असल्याचं बोललं जातंय। धुळ्यात विकासाच्या अजेंड्यासोबत जातीचा फॅक्टरही अत्यंत महत्वाचा ठरतो। हा मतदारसंघ धुळे आणि नाशिक अशा 2 जिल्ह्यात विभागला गेलाय। त्यामुळे इथली राजकीय, सामाजिक आणि धार्मिक समीकरणं वेगळी आहेत। मालेगाव मध्य आणि धुळे शहर हे 2 मतदारसंघ मुस्लिम बहुल, तर मालेगाव बाह्य, बागलाण, धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा हे मराठा OBC मतदारांचं प्राबल्य असलेले मतदारसंघ आहेत। इथून वंचित किंवा MIM ने उमेदवार दिला तर मुस्लिम मतांचं विभाजन होऊन आणि मराठा मतं निर्णायक ठरायची। साहजिकच याचा फायदा भाजपला व्हायचा। यंदाही असेच चित्र असेल आणि भामरे सहज निवडून येतील असं बोललं गेलं, पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही। मतदारसंघात MIMचे 2 आमदार आणि जवळपास 4 लाख मुस्लिम मतं असूनही त्यांनी उमेदवार दिला नाही। त्यांनी शोभा बच्छाव यांना पाठिंबा देत त्यांचा प्रचार सुरू केला। MIMचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी काँग्रेसच्या प्रचार सभेला हजेरी लावतात। व्यासपीठावरही त्यांना स्थान मिळतंय। त्यामुळे मुस्लिम समाजाची एक गठ्ठा मतं शोभा बच्छाव यांना मिळू शकतात असं बोललं जातंय। शिवाय वंचितचे अब्दुल रहमान यांचा अर्ज शांनीतच बाद झाला। याचा फायदाही बच्छाव यांना होऊ शकतो असं सांगितलं जातंय। याशिवाय माजी आमदार अनिल गोटे यांनी काँग्रेसच्या नाराज गटाला बळ देत 3री आघाडी काढत उमेदवार देण्याची घोषणा केली होती। पण अखेरच्या क्षणी त्यांनी आपली तलवार म्यान केली आणि काँग्रेसला पाठिंबा दिला। गोटे हे धुळ्यातले वजनदार नेते आहेत। त्यांचं स्वतःचं 20 ते 25 हजार मतांचं पॉकेट आहे। त्यांनी माघार घेतल्यानं ही बेरीजही काँग्रेसच्या पथ्यावर पडू शकते असं बोललं जातंय। पण नाशिक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला। ते काँग्रेसकडून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते, पण तिकीट न मिळाल्यानं ते भाजपमध्ये गेले। याचा फटका बच्छाव यांना बसू शकतो। दुसऱ्या बाजूला भामरेंना उमेदवारी दिल्यानं भाजपचे इच्छुक उमेदवार माजी सनदी अधिकारी प्रताप दिगावकर, डॉक्टर विलास बच्छाव असे नेते नाराज झाले होते। त्यामुळे ते मतदारसंघात कितपत जोर लावतात याबद्दल शंका उपस्थित केली जाते। एकूणच धुळ्यात दोन्ही उमेदवारांपुढे स्वकीयांची नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान आहे। पण विरोधी मतांचं विभाजन टळल्यानं भामरे विजयाची हॅट्रिक करतात की बच्छाव त्यांचा विजय रथ रोखतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तुम्हाला काय वाटतं? धुळ्यात कसं तुमची मतं कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।